शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी. सुजल ॲग्रो, नाना मास्टर नगर, कर्जत येथे पॉवर टिलर, पॉवर विडर, ब्रश कटर, फवारणी पंप यांसारखी शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध. VST शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते. शासकीय अनुदानास पात्र. आजच सुजल ॲग्रो, नाना मास्टर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा. संपर्क 9665989111 8625060787. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. खरं अर्थाने स्वाभाविक, शांत, संयमी व्यक्तिमत्व असल्यानंतर आपण चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये, ज्यांचा वाढदिवस 23 तारखेला आहे. कर्जत नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड आहेत. आपण बातचीत करू. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार सर, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू विकासजी. आपल्याला सुद्धा आपल्या विकासनामाच्या सर्व प्रेक्षकांना आणि कर्जत खालापूरमधील सर्व बंधू भगिनींना दीपावलीच्या मनापासूनच्या शुभेच्छा. सर, तुम्ही 50 वर्षाचे होते, वाटत नाही तुम्ही तरुण चेहरा आहेत असं. अजून तरी 50चे झाले नाहीयेत. नेमके रहस्य काय 50चे? ना, असं रहस्य काय नाही. वय शेवटी ते प्रत्येक वर्ष बदलत जातं, त्याप्रमाणे वय वाढत जातं. परंतु नेहमी सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून माझं नेहमीचं रुटीन असतं. कधी असं कोणत्याही गोष्टीला डोकं धरून बसायचं नाही. जे काही समोर येईल, समस्या असेल किंवा अडचण असतील, त्यांना हसतमुखानं सामोरं जाऊन त्या सकारात्मक पद्धतीने सोडवण्यासाठी आपला प्रयत्न चालू ठेवायचा. हेच खरं तर एक माझं रहस्य म्हणता येईल. पण जीवनामध्ये बघितले, वडील गेल्यानंतर सुरेश लाडांनी तुम्हाला वडिलांच्या नात्याने सांभाळलं. कसं हे सगळे अनुभव होते तुमच्या जीवनामधले? कारण एवढं खडतर, वडील गेले तर सुरेश लाडांनी सांभाळलं. मग एक वडिलांची भावना असते, ते कुठंतरी इथे सगळ्या निमित्ताने. अगदी बरोबर आहे. वयाच्या 9व्या वर्षी माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर खरं तर आदरणीय भाऊंनी आम्हाला लहानाचं मोठं केलं. आयुष्यात वडील काय असतात याची उणीव किंवा जाणीव कधीच भाऊंच्या रूपानं कधी त्या ठिकाणी आम्हाला जाणवली नाही. जे जे काही असेल, हट्ट असेल, मागणं असेल, प्रेमाखातर भाऊंनी सारं आमचं आयुष्यभर पूर्ण केलं. आणि स्वतःपेक्षाही जास्त प्रेम माझ्यावर असेल, माझ्या भावंडांवर असेल, संपूर्ण कुटुंबांवर भाऊंनी केलं आहे. त्यामुळे वडिलांचं नसणं हे खरं तर आमच्यासाठी अतिशय एक दुःखदायक गोष्ट असते. परंतु आलेल्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. त्या उक्तीप्रमाणे आई असेल, भाऊ असतील, काकी असतील, या साऱ्यांनी जे प्रेमाची त्या ठिकाणी आम्हाला जी त्या ठिकाणी असं प्रेम दिलं, त्या प्रेमाची उपमा किंवा गणना कशातच होऊ शकत नाही. आणि केवळ त्यांच्या आशीर्वादांमुळेच आज इथपर्यंत माझी जी काही सामाजिक राजकीय वाटचाल असेल ती पूर्णपणानं भाऊंचा, आईचा, काकींचा आशीर्वाद असेल, या दृष्टिकोनातच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. सर, 50 वर्षामध्ये असं काय करून राहिलं का भविष्यात करायचं होतं? कारण अनेक राजकीय टप्पे पाडले, तुम्ही बिझनेस सुद्धा सांभाळला, पडद्यामागे लाडांच्या तुमची भूमिका खूप राहिली, घरामध्ये शांत संयम. अशा 50व्या वर्षामध्ये आपल्याला हे करायचं राहून गेलं असं तर 50व्या वर्षापर्यंत पोहोचताना मन पूर्णतः एक समाधानी आहे. अजिबात असंतुष्ट किंवा असं काही शिल्लक राहिलं अशातलं काही वाटत नाही. भाऊंचा जवळपास 25, 35, 40 वर्षाचा राजकीय काळ, त्या ठिकाणी मग आमदारकीच्या 3 टर्म, त्यानंतर माझ्यासारख्याला सुद्धा भाऊंच्या आशीर्वादाने मिळाली नगराध्यक्ष पदाची संधी, पूर्वीच्या पक्षात काम करत असताना मिळालेलं सारं मान सन्मान, आणि आत्ताच्या पक्षात सुद्धा काम करताना मिळालेला मान सन्मान, हे खरं तर मी माझ्या आयुष्याची पुंजी समजतो. आणि बँक बॅलन्स किंवा प्रॉपर्टीपेक्षा सर्वसामान्य लोकांनी, नागरिकांनी दिलेलं प्रेम हे जसं भाऊंनी त्या ठिकाणी जपून ठेवलं, तसं मी भाऊंच्या एक चांगल्या संस्कारमय जीवनामध्ये असल्यामुळे ते प्रेम लोकांचं आज माझ्या पाठीशी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये पुढची वाटचाल करताना खूप समाधानकारक आहे. काही पाहिजे, काही अचीव करायचं असं अजिबात नाही. हा, पण काही राजकीय महत्वाकांक्षा असतात, परंतु राजकारणात सुद्धा भाऊंच्या सोबत राहिल्यानं अनेक महत्वाचे पद, सारी प्रतिष्ठा, पद, ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यांनी बघितल्यात. त्यामुळे असं काही वाढीव पाहिजे यात अजिबात अपेक्षा नाहीये. जे काय आहे त्यात खूप सारं समाधान आहे. आणि फक्त आपल्या अजून भविष्याच्या कालावधीमध्ये अधिक चांगलं काम व्हावं एवढीच अपेक्षा. सर, एकेकाळी लाड, दबदबा आज कुठेतरी तो कमी होतो असं जाणवतो. एकेकाळी लाड म्हटलं की अख्खे कर्जत असं एक समीकरण होतं, पण अशी सगळं व्यवस्था पॉलिटिकल असताना आज कुठेतरी पक्षाचं अस्तित्व किंवा तुमचं त्या काळामध्ये आज कुठेतरी कमी प्रमाणात आलं. याची उणीव किंवा कुठं आपलं चुकलं का
किंवा भाऊंचं किंवा आपल्या परिवाराचं असं काय वाटलं? म्हणजे आपण बघितलं असेल की राजकारणात पदावर असो नसो, भाऊंचं जे स्थान आहे, भाऊंचं जी लोकांमध्ये असणारी एक चांगली भावना आहे ती आजही कायम आहे. आपल्याला सुद्धा त्याचा प्रत्यय अनेक ठिकाणी आला असेल. भाऊंची 3 टर्मची आमदारकीची कारकीर्द ही यशस्वीपणानं आजही गणली जाते. कितीही काही राजकीय स्थित्यंतर हो घडो कुठेही असो, परंतु चांगल्या कामातून भाऊंनी एक आदर्श असं सारा काही जो राजकीय पूर्ण त्यांची वाटचाल आपण सर्वांनी बघितली आहे, ती निश्चित मनाला खूप आनंद देणार आहे. सर, कुटुंब तुम्ही आजही एकत्र आहात, आता जरी घर दुसरं पडलं असलं किंवा पडझड झाली असल्या तर, पण हे सगळं इतक्या वर्ष एकत्र राहणं याचं खूप महत्वाचं आहे. कारण राजकीय नेते मतभेद होणार, राजकीय घरामध्ये भांड्याला भांडे लागतं, पण मात्र लाडांचा एक इतिहास किंवा त्याला एक रेकॉर्डर म्हणू शकतं की कर्जतच्या राजकारणामध्ये एकत्र आजही तुम्ही. बघा, माझ्या वडिलांच्या निधनानंतर आम्ही एकत्र आहोत 1984 पासून ते आज तागत. ठीक आहे, आता आमच्या नावे जुन्या घराचं काम सुरू करायचंय. जुनं घर थोडंसं अगदी 100-150 वर्षापासून पंजोबा आजोबापासूनचं घर होतं. वाळवे आणि इतर त्यामुळे खराब झाल्यामुळे ते थोडंसं डिस्ट्रॉइड केलं. परंतु नव्यानं एक चांगली वास्तू उभारायची असं स्वप्न जसं भाऊंचं असं विलास असेल माझं किंवा अक्षय आमचं सुद्धा आहे. आणि आम्ही कुटुंब म्हणून आम्ही एक जीव आहोत. म्हणजे कुटुंबामध्ये आमच्या खूप काही एक अतिशय जिव्हाळा, प्रेम, आत्मीयता अगदी मनापासून भरलेली आहे. त्यामुळे कौटुंबिक दृष्ट्या असं जरी कुठे काही जरी राहिलं तरी पण भाऊंचं जे आशीर्वाद, भाऊंचं प्रेम आणि आमच्या सारांची कुटुंबाप्रती असणारी एक आत्मीयता ही निश्चित मनाला एक आनंद देते. सर, स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपण बोलूया. आता आरक्षण पडलेलं आहे, थेट नगराध्यक्षपद नावाची चर्चा होती, तुम्हालाच ते कदाचित मिळालं असतं, पण आता आरक्षण गेलेलं आहे, वाढ सुद्धा तुम्ही शोधताय. पुढचं राजकारण कसं असणार आहे भाऊंच्या पुतण्याचं? निश्चित खरं तर मी भाऊंचा पुतणा म्हणून म्हणण्यापेक्षा निश्चित मला तो एक गर्व आहे. परंतु मी भारतीय जनता पक्षाचा एक मंडळाचा अध्यक्ष म्हणून गेल्या 6 महिन्यापासून पक्षात काम करतोय. आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली, भाऊंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष शहरामध्ये, मंडळामध्ये कसा एक नंबरला राहील किंवा वाढेल या दृष्टीने मी माझं काम करतोय. प्रदेशकडनं आलेले वेगवेगळे सामाजिक उपक्रम असतील, त्या सर्व उपक्रमाची पूर्तता करणं, ग्राउंड लेवलला अगदी गाव पातळीवरती ते कार्यक्रम घेऊन जाणं, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचणं, अशा माध्यमातून पक्षाला एक चांगलं त्या ठिकाणी वैभव प्राप्त होईल किंवा पक्षाला त्या ठिकाणी चांगलं यश निवडणुकीत प्राप्त होईल या दृष्टीनं आम्ही सारी मंडळी पक्षामध्ये एकत्रितरित्या काम करतोय. आणि मी मगाशी सांगितलं की भारतीय जनता पक्षामध्ये आल्यापासून जे काही राष्ट्रीय पक्षाचं जे काही मोठी शक्ती त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून उभी केली जाते, मग देश पातळीपासून, राज्य पातळीपासून, जिल्ह्यापासून ते अगदी तालुका मंडल स्तरापर्यंत आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाणांच्या बाबतीमध्ये आपल्याला काही वेगळं सांगायला पाहिजे अशातला भाग नाही. एक उत्तम प्रशासक, उत्तम संघटनेचा मुख्य माणूस किंवा नेते हे आदरणीय चव्हाण साहेब आपल्या मंडळाच्या अगदी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत अगदी डायरेक्टली टच असतात. त्यामुळे पक्षात काम करताना जी काही भूमिका आपल्याला आगामी निवडणुकीमध्ये नगर परिषदेच्या घ्यावी लागेल, पक्षाचा पदाधिकारी म्हणून मला जी भूमिका असेल ती करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. आता तुमच्याच नेतृत्वाखाली कर्जतच्या निवडणूक लढवणार आहे. शेवटी प्रस्ताव, महायुती हे सगळं तुमच्या खाली हे लढतायत सगळ्या. निश्चित मला अगदी आपल्याला आवर्जूनपणानं सांगावं असं वाटतं, आगामी निवडणुकीमध्ये कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या निशाणीवर म्हणजे कमळ निशाणीवरती युती असेल, महायुती असेल, या महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष या निवडणुकीला सामोरे जाईल आणि सोबतच्या मित्र पक्षांना सोबत घेऊन निश्चित मला अगदी खात्री वाटते की जे काही संघटनात्मक काम आहे, वरून पक्षश्रेष्ठींचा असणारा एक त्या ठिकाणी मोठा पाठबळ असेल, संघटनात्मक दृष्टीने त्यांची असणारी साथ असेल, या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाला शहरात सुद्धा एक मोठा वर्ग भारतीय जनता पक्षाला मानणारा आहे. मग वेगवेगळे परिवार असतील, त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला एक ताकद मिळत असते. आणि मला निश्चित खात्री आहे की येत्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष हा मित्र पक्षांच्या सोबतीनं निश्चित बसेल. मित्र पक्षामध्ये राष्ट्रवादीला घ्यायची तयारी आहे? आजपर्यंत युती महाआघाडीच्या बाबतीमध्ये, युती महायुतीच्या बाबतीमध्ये असं कोणताही ठोस निर्णय झालेला नाहीये. आमच्या बैठका सुरू आहेत. अगदी काल सुद्धा ठाण्याला आदरणीय प्रदेशाध्यक्ष महोदयांनी त्या ठिकाणी बैठक घेतली. परंतु काल सुद्धा त्या ठिकाणी पक्षाचे आमदार आदरणीय स्वर्गवासी शिवाजीराव कर्डले साहेबांचं दुःखद निधन झाल्यामुळं चव्हाण साहेब तात्काळ त्या ठिकाणी अहिल्यानगरला गेले. त्यामुळे ती बैठक सुद्धा त्या ठिकाणी जी काही उद्देशानं आयोजित केली होती ती सुद्धा व्यवस्थितरित्या संपन्न झाली नाही, घाईघाईत संपन्न झाली.
पुन्हा आम्हाला आता चव्हाण साहेब दिवाळीचे 1-2 दिवस झाल्यानंतर पुन्हा साऱ्या मंडळींना त्या ठिकाणी मग आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली जे जे पक्षाचे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत, त्या सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी चव्हाण साहेबांबरोबर बैठकीला आम्हाला निमंत्रण निश्चित येईल आणि आदरणीय चव्हाण साहेब जे आदेश देतील, कोणाबरोबर युती करायची, आघाडी करायची, त्या आदेशाचं तंतोतंत पालन भारतीय जनता पक्ष कर्जत शहरात करेल. राष्ट्रवादी युती झाली तर काय अवघड वाटणार नाही. आता मी म्हटलं ना की बाबा आपल्याला पक्ष जो आदेश देईल, शेवटी बघा तिन्ही पक्ष सत्तेमध्ये एकत्रित आहेत, महायुती म्हणून आहेत. मग भारतीय जनता पक्ष असेल, त्यानंतर शिंदे साहेबांचं शिवसेना असेल आणि आदरणीय अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. तिन्ही पक्ष त्या ठिकाणी एकत्रितरित्या त्या ठिकाणी काम करतात. वास्तविक आता जिल्ह्यात सुद्धा आता नवीन सूर आला की तिन्ही पक्षांनी एकत्र व्हावं. तिन्ही पक्ष सत्तेत जर राज्यात असतील, केंद्रात असतील, तर मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा यावं. त्यांचं सुद्धा स्वागत त्या ठिकाणी करण्यास त्या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून आम्ही निश्चित तयार असू. एकेकाळी तुम्ही सोशल मीडियावर खूप आक्रमक असायचे. मोदी, अमित शहा, भाजप धोरण, त्याच भाजपमध्ये आज काम करायची वेळ आलेली. निश्चित माझा आक्रमकपणा किंवा कुठलं वेगळं वळण, शेवटी अनेक वर्ष काँग्रेस विचारसरणीमध्ये त्या ठिकाणी काम केल्यानं त्या ठिकाणी थोडंसं विरोधाभास थोडासा असतोच. परंतु देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा 2014 नंतरचा त्या ठिकाणी कार्यकाल आपण बघतोय की 11 वर्षाचा अतिशय चांगला काळ आपण सर्वजण बघतोय. त्यानंतर संघटनात्मक दृष्ट्या भारतीय जनता पक्ष हा संपूर्ण देशात, राज्यात 1 नंबरला आहे. त्या दृष्टीने मग एका राष्ट्रीय प्रवाहामध्ये काम करायला मिळतं हे खरं तर मी स्वतःचं भाग्य समजतो आणि अतिशय मनापासून तन मन धनानं पक्षाशी मी त्या ठिकाणी एकरूप झालोय आणि भविष्यात सुद्धा पक्षाचं प्रामाणिकपणानं जी जबाबदारी असेल ते काम करण्याची संधी असेल ते काम करण्याचा माझा प्रयत्न असेल. पण कसं वाटतं भाजपामध्ये, कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम केलं, लाडांसोबत काम केलं आणि इथे आता मूळ मुख्य पदावर आहेत. एक कसं म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीमधला फरक कसा जाणवतो? म्हणजे बघा, राजकारणामध्ये कुठला पक्ष कोणासोबत जाईल हे आत्ताच्या राजकारणात, बदललेल्या राजकारणात कोणी सांगू शकत नाही. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये काम करताना निश्चित मला एक बदल असा फारसा जाणवतो की बघा, मी एक सांगतो की मी काम केलं अनेक वर्ष संघटनेत काम करणारा मी कार्यकर्ता, अगदी ग्राउंड लेवलला सतरंजा उचलण्यापासून, बॅनर लावण्यापासून मी पक्षात काम केलंय. कधी असा बडेजाव कधी केला नाही आणि त्यातूनच मी जे काय मला राजकीय अचिव्हमेंट माझी झाली किंवा प्रोग्रेस झाली ती असा एक साध्या कार्यकर्त्यातून झाली. परंतु भारतीय जनता पक्षात मी काम करतोय, मला एक ठळकपणानं गोष्ट जाणवते. एक चांगला असा, अतिशय चांगले असे कार्यक्रम पक्षाला राज्याकडून, जिल्ह्यावरून मंडळ स्तरावरती येतात आणि चांगले उपक्रम असतात. लोकांमध्ये जाण्याचे, लोकांना जे हवे असतात, लोकांना टच होण्याचे कार्यक्रम असतात. त्या ठिकाणी राष्ट्रीय भावना असते, त्या ठिकाणी वेगवेगळे सामाजिक उपक्रम असतात. मग स्वच्छता मोहीम असेल किंवा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून लोकांपर्यंत रक्तदान शिबिर असतील, अशा वेगवेगळ्या उपक्रमातून पक्ष कार्यक्रम देत असतो आणि मंडळ स्तरावरती त्या कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन करण्याची जबाबदारी म्हणून मंडल अध्यक्ष त्या ठिकाणी कार्यरत असतो. आणि एक गोष्ट आवर्जूनपणाने सांगायचं वाटेल की पूर्वीच्या पक्षात काम केलं विकासजी, प्रदेशाध्यक्षाला भेटायचं असेल तर म्हणजे अगदी मोठ्या नेत्यांना सुद्धा प्रदेशाध्यक्षाला भेटता येत नव्हतं किंवा प्रदेशाध्यक्ष जिल्ह्याच्या मेळाव्याला येणार किंवा तालुक्याच्या एखाद्या मोठ्या मेळाव्याला किंवा प्रचार सभेला येणार. परंतु मी सांगतो की एप्रिल महिन्यामध्ये मी 22 एप्रिलला मला त्या ठिकाणी मंडळाची जबाबदारी मिळाली. आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष झाले बावनकुळे साहेबांनंतर आणि मी किमान 6 ते 7 वेळा डायरेक्टली प्रदेशाध्यक्षाला भेटू शकलो. तसा मिटिंग्स आमच्या तशा झाल्या, तशा बैठकांचं आयोजन केलं गेलं. जे उपक्रम असतात पक्षाचे त्या संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्ष थेट मंडल अध्यक्षाशी त्या ठिकाणी कॉन्टॅक्टमध्ये असतात. म्हणून हा मंडल अध्यक्ष म्हणजे खालच्या ग्राउंडचा कार्यकर्ता ते थेट पक्षाचे बलाढ्य असणारे प्रदेशाध्यक्ष असा हा थेट त्या ठिकाणी संपर्क आहे. त्यामुळे वेगळं असं पक्षाचं स्वरूप या भारतीय जनता पक्षामध्ये काम करताना दिसायला मिळतं. सर, कर्जत बदलतंय, पण आजही कर्जतची समस्या, पाणी, रस्ते हे सगळं आहे, हे बदलायला नेमकी आता महायुती सज्ज आहे का? कशा पद्धतीने तुम्ही नगराध्यक्ष होऊन गेल्या? भविष्यामध्ये आव्हानात्मक परिस्थिती कर्जतची वाईट होणार आहे सगळ्या प्रश्नांसंदर्भामध्ये, कारण शहरीकरण वाढतंय. निश्चित जवळपास 2014 ते 19 पर्यंत आदरणीय माजी आमदार सुरेश बावलाड यांच्या नेतृत्वाखाली कर्जत नगर परिषदेमध्ये तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पूर्वीचा काँग्रेस पक्ष सत्तेत होते. त्या सत्तेच्या माध्यमातून भाऊंनी त्या ठिकाणी कर्जतचा बदललेला चेहरा मला आपल्या सर्वांना ज्ञात आहे. मग रुंद झालेले रस्ते असतील, त्यानंतर वेगवेगळ्या काँक्रिटीकरणाच्या सर्व जे काही गटार, रस्ते, ज्या प्रायमरी स्वरूपाच्या ज्या सुविधा पाहिजेत त्या देण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या विकास कामाच्या माध्यमातून शहरामध्ये बदल घडवण्यासाठी भाऊ नेहमी तत्पर असायचे आणि त्या बदललेल्या कर्जतला आता थोडंसं एक जोड द्यावे लागेल.
आत्ताचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून सुद्धा विकासात्मक त्या ठिकाणी कामाला त्या ठिकाणी चांगला असं वाव देण्यात येत आहे. परंतु आता नव्यानं मग शहरामध्ये उद्भवणारी वाहतुकीची समस्या असेल, पाण्याचं होणारं थोडंसं एक कमी नियोजन असेल किंवा आगामी पाणी योजना येऊ घातलेली, परंतु त्या पाणी योजनेचं सुद्धा त्या विभागामध्ये वाढलेली लोकसंख्या, वाढतं शहरीकरण या दृष्टिकोनातून ते नियोजन करण्यासाठीचा प्रॉपर प्लॅन, त्यानंतर भुयारी गटारा संदर्भामधली त्या ठिकाणी जी योजना अनेक वर्ष रखडली होती त्या गोष्टी असतील, त्यानंतर आमराईचं जे क्रीडांगण आहे ते सर्वतोपरी सर्वात महत्वाचा शहरातला हा त्या ठिकाणची ती जागा आहे, तो प्रश्न आहे. त्या ठिकाणी आत्ताच्या घटकेला काम सुरू आहे, परंतु अर्धवट अवस्थेत आहे. आगामी कालावधीमध्ये त्या क्रीडांगणाचं सुद्धा रूपणं बदलणं अत्यंत गरजेचं आहे. जी भावी पिढी आपल्याला खेळाच्या दृष्टीनं पुढे न्यायची असेल तर आपल्याला त्या जागेचा व्यवस्थित उपयोग करून घ्यावा लागेल. मग त्या दृष्टीनं नगर परिषदेने प्रयत्न करायला पाहिजेत. अशा महत्वाच्या मूलभूत समस्या आपण जर का एकत्रितरित्या सोडवल्या तर निश्चित शहरातले प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागतील. भाऊनी तुम्हाला सर्व काही दिलं, पण अशी एखादी गोष्ट की आपण भाऊंसाठी ही करायची राहिली किंवा ही करता येईल मला असं जीवनामधला असं काहीच नाही. भाऊंनी तर सारं जे काही आम्ही आहोत आयुष्यामध्ये उभा आहे निश्चित सगळं भाऊंचंच देण आहे. आणि एक म्हणजे वडीलधारे म्हणून भाऊंचा नेहमीच त्या ठिकाणी माझा त्या ठिकाणी रिस्पेक्ट वेगळा असतो. आणि असं भाऊने आम्हाला खरंच मनापासून सांगतो काहीच कमी पडून दिलेलं आयुष्यामध्ये. म्हणजे कधीच भाऊंच्याकडनं नकार किंवा काय मागितला आणि नकार असं कधीच घडलेलं नाहीये. त्यामुळे कौटुंबिक दृष्ट्या खूप मोठं समाधान माझ्यासारख्याला निश्चित आहे. पण भाऊंसाठी काय ते करायचं राहिलं किंवा आता परत एकदा भाऊंना आमदार करायचं असं काय प्लॅन वगैरे? कारण घरामध्ये सगळे लोक एकेकाळी यायचे, पण त्याच घरामध्ये आता कमी लोक येत आहेत. भविष्यामध्ये भाऊंना परत आमदारकी पक्षाकडे किंवा असं काय? कारण तुम्हीच आक्रमकता आम्हाला बसले, तटकऱ्यांना बोलणारे तुम्हीच होते, आता भाजपाला बोलणारे लाड आम्हाला असतील का? निश्चित असं कोणाला बोलण्याबद्दल काय नाही. आदरणीय तटकरे साहेब सुद्धा त्या ठिकाणी अनेक वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोकांनी काम केलंय, तेच नेते होते. परंतु बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये असं कोणतंच भेदभाव किंवा मनात शंका कुशंका अजिबात नाहीये. दुसरी गोष्ट, राजकीय दृष्ट्या जरी थोडंसं बॅकफुटला जायला लागला असेल, परंतु निश्चित माझ्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या मनात सुद्धा एक अशा संकल्पना आहे की पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं राजकीय दृष्ट्या लाड परिवार त्या ठिकाणी वरच्या स्तरावर आला पाहिजे. हा माझा प्रयत्न राहील. पुढे ते करण्यासाठी चांगलं काम करणं, लोकांशी चांगलं वागणं, लोकांच्या समस्या सोडवणं आणि लोकांप्रती आपला स्नेहभाव अजून वाढणं, अशी चांगल्या कामाच्या माध्यमातून पुन्हा एकदा ते वैभव प्राप्त करण्यासाठी जे काय करावं लागेल, माझ्याकडनं जे काही प्रयत्न करावे लागतील ते करण्याचा माझा भविष्यातला मानस निश्चित आहे. तेव्हा ते राजेश लाड यांनी सांगितले आगामी काळामध्ये पक्ष संघटना असेल किंवा लाड परिवार असेल या संपूर्ण त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त खास मुलाखत आहे. सर तुमचा आभार. तुम्हाला सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.